लग्नाची बेडी या मालिकेच्या 25 ऑगस्टच्या भागामध्ये राघव सांगत असतो, खरंच सगळं जग बदलल्यासारखं वाटतं. म्हणजे ह्या 12 दिवसामध्ये मी खूप मोठा झालोय. जगाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. सगळं काही माझ्या बाळासाठी असंच मला वाटायला लागलंय. मी खूप मोठा झाल्याचं मला फील येतंय. रत्नाकर म्हणतो, मग तुला तर आत्ता असं वाटेल की सगळं जग एका बाजूला आणि तू एका बाजूला, तुझं बाळ एका बाजूला. असं म्हणत सगळेजण राघवला आता बाळाचं किती जबाबदारी असते हे समजावून सांगत असतात. त्यानंतर मधू आता बाळाला घेऊन आत येते. सिंधू बाळासोबत खेळण्यासाठी तिच्या मागोमाग येते, तर मधू म्हणते, तू का ग सारखी मध्ये मध्ये कडमडतेस? बाळाच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावरती आहे ना. सारखं मध्ये मध्ये येऊन तू बाळाला घेऊ शकत नाहीस. मी आत्ताच्या आत्ता मामींना नाव सांगेन. सिंधू म्हणते, जा सांगा, कारण त्या आपल्या दोघींपेक्षा मॅच्युअर आहेत आणि त्यांना माहिती आहे की बाळ माझं आहे. सिंधूला मधू सांगते, तू दरवेळेला बाळ माझं असं म्हणत बसू नकोस, नाहीतर तुला मी अद्दल घडवेन. याच्यावरती सिंधू म्हणते, तुम्ही काय करणार? मधू सांगते, मी या बाळाला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल. सिंधू म्हणते, मधुताई अतिशहाणपणा करू नका. बाळ माझं आहे. माझ्या बाळाला घेऊन तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. तुम्हाला जेवायला खाली बोलवलंय, जेवायला या. आणि राणीसोबत विषय न वाढवत सिंधू आता एका वेगळ्याच मार्गाने राणीला अडकवण्याचा फुल प्रूफ प्लॅन करते आणि तो प्लॅन सकाळपासून वर्कआउट चालू असतो. सिंधू रिषभला म्हणते, रिषभ सांगितलेलं सगळं आणलंस का? रिषभ म्हणतो, वहिनी काळजी करू नको, सगळी उत्तम तयारी चालू आहे. सकाळपासून तयारी कसली चालू आहे हे राजश्रीला काहीच कळत नसतं. नक्की सिंधूचं प्लॅन तरी काय आहे, तिच्या मनात तरी काय आहे? बारसं तर होऊन गेलं तरीसुद्धा तयारी कसली? सगळ्यात सकाळपासून गडबड चालू असल्यामुळे रुक्मिणी म्हणते, काय गं, बारसं तर होऊन गेलं, उगाच कसली तयारी? तू करणाऱ्यातली मुलगी नाही आहेस. नक्की काय तुझ्या मनात आहे मला कळलंच पाहिजे. याच्यावरती राघव म्हणतो, काही नाही काकू, अगं कोणीतरी येणार आहे. याच्यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते, कोण येणार आहे? राजश्री, तुला काही माहिती आहे का? राजश्री म्हणते, नाही वहिनी, मी पण सकाळपासून विचारून दमले. पण या दोघांचं काय चाललंय त्या दोघांनाच माहिती. मला सुद्धा यातलं खरंच काही माहीत नाही आहे. असं म्हणत राजश्री हात वरती करते. रुक्मिणी म्हणते, बघा, जर काही घोळ घातलात ना तर गाठ माझ्याशी आहे. मग राघव म्हणतो, सिंधू मला थोडी चटणी हवी. असं म्हणत राघव किचनमध्ये जायला निघतो. सिंधू त्याच्या मागोमाग जाते. राजश्री पण त्यांच्या मागोमाग जाते. आणि आता सिंधू म्हणते, काय तुमचं आई मागे मागे? याच्यावर राजश्री म्हणते, मी पण तुम्हाला तेच विचारते, सकाळपासून तुमचं चाललंय काय? कोणाला काही सांगत नाही, बोलत नाही. याच्यावरती राघव म्हणतो, अगं आई काही नाही, काहीतरी सरप्राईज तर असू दे की. सरप्राईज आहे, तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज मिळेल. त्यावरती राजश्री रुक्मिणीला म्हणते, खरंच वहिनी मला पण माहीत नाही आहे. मग दोघंजण रूममध्ये येतात. त्यावेळेला सिंधू म्हणते, आता ते आल्यावरती काकू कशा रिॲक्ट करतील आपल्याला विचार करायला पाहिजे, पण तुम्ही एक काम करा, मधुताईंना तयार होण्यासाठी सांगा. मग राघव मधूला तयार व्हायला सांगतो. काकूंचा पण मूड चांगला असतो आणि सगळेजण तिकडे बसले असताना मधू तयार होऊन येते. आता मात्र सिंधू आणि राघव यांचा प्लॅन वर्कआउट होण्याची वेळ आलेली असते, कारण राघवचा मित्र हा आता एंट्री करतो. राघवच्या मित्राची एंट्री झालेली असते आणि आता राघवच्या मित्राला पाहताच सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. राघवचा मित्र तेजस सरपोतदार हा घरात येतो. राघव म्हणतो, ये तेजस, ये, तुझी सगळ्यांशी मी ओळख करून देतो. असं म्हणत तेजसची आता राघव सगळ्यांशी ओळख करून देतो. आता मात्र राघव सांगतो, हा न माझा क्लासमेट होता. हा इंजिनियर झाला, मुंबईत जॉब करतोय आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे. याच्यावरती ऋतुराज म्हणतो, अरे वा, छान की, आमची राणी पण मुंबईचीच आहे. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, अरे वा, म्हणजे आमच्या घरात कोणी इंजिनियर वगैरे नाही आहे, पण खरंच इंजिनियर असणं, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणं हे सगळं अगदी अगदी व्यवस्थित आहे. खूप काम पडतं का मल्टीनॅशनल कंपनीमध्ये? याच्यावरती तेजस म्हणतो, तसं नाही, पण तुमच्या राघवचं काम जास्त जोखमीचं आहे. इन्स्पेक्टर असल्यामुळे किंवा IPS अधिकारी असल्यामुळे, पोलीस असल्यामुळे आपण कसे निर्धास्त राहू शकतो ना, त्यामुळे त्यांचं काम जास्त जोखमीचं आहे. असं म्हणत गप्पा टप्पा चालू होतात. राघव म्हणतो, तेजसने अजूनही लग्न नाही केलेलं आहे, म्हणजे लग्नासाठी योग्य मुलगी शोधतोय. आता इतका हँडसम आहे, देखणा आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे, त्याच्यासाठी लग्नाला मुलगी शोधायची आहे. असं म्हणत राघव एक एक करून सगळ्यांची ओळख करून देतो. रुक्मिणीची ओळख करून देतो, ऋतुराजची ओळख करून देतो आणि मग राणीजवळ येत म्हणतो, ही न मधू, म्हणजे माझ्या भावाची बायको, पण ॲक्सिडेंटली माझ्या भावाचा मृत्यू झाला. ही आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, माझ्यासाठी पण स्पेशल आहे आणि आमच्यासाठी पण स्पेशल आहे. राघवने मधू स्पेशल आहे म्हटल्यावरती मधूच्या आनंदाचा पारावार उडत नाही. मधू विचार करते, राघवने अशी माझी ओळख करून दिली, म्हणजे मी खूप स्पेशल आहे अशी ओळख केली, मला खरंच खूप आनंद झाला आहे. मग तेजस म्हणतो, तुम्ही काय करता? याच्यावरती मधू सांगते, मी डान्समध्ये MA केलं आहे. लग्नाच्या आधी मी क्लासेस घ्यायचे, पण आत्ता हल्ली मी क्लासेस नाही घेत, म्हणजे घरामध्ये
घरामध्ये खूप सारी माणसं, काम पडतं ना. तेजस म्हणतो हो खरंच आहे. मग आता सिंधू आणि राघव दोघं आत जातात. मधू विचार करते अचानक हे दोघं जण आत का बरं निघून गेले. मधूला काही कळतच नाही. राजश्री आता नाश्ता पाण्याचं घेऊन येते. गप्पा टप्पा चालूच असतात. रुक्मिणीला तेजस खूप आवडलेला असतो आणि तेजसच्या बोलण्यातून त्याचा सालसपणा, त्याचा समंजसपणा दिसून येत असतो. मग आता दोघं जण पुन्हा एकदा नाश्ता घेऊन बाहेर येतात. त्यावेळेला ऋतुराज म्हणतो खरंच तुझ्यासारखा सालस मुलगा शोधून सापडणार नाही. जर माझ्या माहितीत कोणी मुलगी असते ना तर तुला मी नक्की सुचवली असती. हो खरंच खूप चांगला मुलगा आहेस, भाग्यच त्या मुलीचं. याच्यावरती राघव म्हणतो काका तू विसरतोयस, आपल्या इथे आहे एक मुलगी. कुणालाच काही कळत नाही की राघव सिंधूला काय बोलायचं आहे. सिंधू म्हणते तर आपल्या इथे मुलगी असून आपण दुसरीकडची मुलगी का बरं शोधायची. राघव म्हणतो काकू बघ ना, तेजस इतका शिकलेला, सुंदर, हँडसम, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठा इंजिनियर, त्याच्या लग्नासाठी आपल्या घरातली मधूसुद्धा आहेच की. मधूचं आणि तेजसचं लग्न लावलं तर किती चांगलं होईल. आता मात्र राघवने आणि सिंधूने विषयाला हात घातलेला असतो. राजश्रीला खूप आनंद होतो. ती विचार करते अरे बापरे हे किती सुंदर होईल जर मधूचं लग्न झालं तर मधू या घरातून निघून जाईल. परत मधूला सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. पण इकडे रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती आनंद काही दिसत नसतो. मधूचा चेहरा तर पूर्णपणे पडतो. ती विचार करते की आत्ता तर मी स्पेशल आहे म्हणून माझी ओळख करून दिली, दुसऱ्या क्षणाला माझं लग्न लावून मला इथून हकलून देतोय. राघवच्या मनात काय आहे काहीच कळत नाही. मधूचा विचारांकडूनचा जळफळाट होत असतो. तोपर्यंत राघव म्हणतो काय हरकत आहे काकू, बोल ना, काही हरकत नाही ना तुझी, असं म्हणत राघवने मुद्द्याला हात घातलेला असतो. आता मात्र मधू इकडे खूप चिडचिड करत असते. रुक्मिणीचा रागाचा पारा चढलेला असतो. पण राघव आणि सिंधू आपल्या मतावरती पूर्णपणे ठाम असतात. ते गेल्यानंतर म्हणजे तेजस सरपोतदार हा निघून गेल्यावरती रुक्मिणी चिडते आणि म्हणते काय रे तुम्हाला दोघांना वाटतं काय की तुम्हाला दोघांना मूल झालं म्हणजे तुम्ही मोठे झालात का. या घरातले निर्णय तुम्ही घेऊ शकता का. तुम्हाला दोघांना मूल झालं, तुम्ही मोठे झालात, तुम्ही राणीचं लग्न ठरवणार, तुमच्या मनाला येईल ते निर्णय घेणार का. एखाद्या मुलाला मला न सांगता बोलवताय, राणीचं लग्न ठरवताय. तुम्हाला माहिती आहे का या घरामध्ये आत्तापर्यंत एक एक निर्णय मी घेत आले आणि यापुढे सुद्धा या घरातले निर्णय मीच घेणार आहे. या घरातले निर्णय ठरवणारे तुम्ही कोण, काय हक्क आहे तुमचा. मी जिवंत असेपर्यंत या घरातला एक एक निर्णय हा मीच घेणार. मधूचं लग्न ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला. असं म्हणत आता रुक्मिणी खूप चिडते. मधूला तर आनंदच होतो, तिला ह्या घरातून जायचंच नसतं आणि त्यात रुक्मिणी आपल्याला सपोर्ट करायला आहे, रुक्मिणी आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर ती मधूचा आता इकडे आत्मविश्वास अधिकच वाढतो. रुक्मिणी ठामपणे सांगते जोपर्यंत मी जिवंत आहे या घरातले निर्णय एक आणि एक मी घेणार, तुम्ही काही यात पडायचं नाही. आता रुक्मिणीच्या विरोधात जाऊन राघव आणि सिंधू मधूचं लग्न तेजससोबत लावून देणार की परत एकदा मधूचीच कारस्थानं जिंकणार, रुक्मिणीच्या मदतीने या घरातच ठिय्या मांडणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.